हातकणंगले मतदारसंघामध्ये बदलले निवडणुकीचे रंग. राजू शेट्टी यांचा ठाकरेंच्या आडून डाव. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यात काट्याची लढत होण्याचे संकेत आहेत. महायुतीकडून माने यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. शेट्टी यांना महाविकास आघाडीचा अर्थात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळालेला आहे. शेट्टी यांनी काट्यानं काटा काढण्याची रणनीती आखलेली आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय पारा चढणार आहे. गत निवडणुकीत धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून अर्थात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली होती. याला भाजपचा सुद्धा पाठिंबा होता. यावेळी मात्र माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत. याचाच राग उद्धव ठाकरे यांच्या गटाला आहे. ठाकरे गटाने राजू शेट्टी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची खेळी खेळलेली आहे. ठाकरे दणक्यानेच विरोधकांना रोखण्याचा डाव शेट्टी यांचा असल्याचं बोललं जातंय. गेली 4 दिवसांपासून राजू शेट्टी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. दिनांक 17 रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठीच सोडला असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांचा फौजफाटा शेट्टी यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं ऊस उत्पादकांची ताकद पुन्हा शेट्टी यांना मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, हातकणंगले.